मुंबई कोलकात्याच्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियातील मतभेद आता पुन्हा एकदा समोर आलेत। गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या टीम इंडियातील मतभेद आता प्रकर्षाने जाणवू लागलेत। टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न क्रिकेटर्स करतायत। एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार धोनीनं गंभीरची तक्रार बीसीसीआय कडे केली आहे। मुंबई कसोटीत गंभीर फक्त स्वतःचा स्कोर वाढवण्यासाठी खेळत होता, त्यामुळेच तो प्रत्येक षटकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर धाव काढत होता। तळाच्या फलंदाजांना त्यानं पानेसर आणि स्वान सारख्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी भाग पाडलं। त्यावेळी टीमला जास्त धावांची गरज होती, मात्र गंभीरनं प्रयत्नच केला नाही, अशी तक्रार धोनीनं बीसीसीआयला केल्याचं समजतंय। त्यात मैदानावर गंभीरचं वर्तन चांगलं नसल्याचा आरोपही धोनीनं केलाय। यापूर्वीही धोनीनं वीरेंद्र सहवागवर स्वार्थी असल्याचा आरोप केला होता। सहवाग देशासाठी खेळत नसून त्याचं लक्ष IPL वर आहे असं धोनीनं म्हटलं होतं। त्यावरून बराच वादंग निर्माण झाला होता। आता या नव्या वक्तव्यानं धोनीनं पुन्हा एकदा वाद ओढवून घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।